नमस्कार, मी सविता. कुकिंग टाईम मराठीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण डाळ तांदूळ न भिजवता झटपट तांदळाच्या पिठापासून आंबोळ्या बनवणार आहोत. सोबतच खमंग अशी चटणीसुद्धा. आंबोळ्या बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर इथं मी 1 वाटी इतकं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तर हे पीठ भरत असताना अगोदर मी चाळून घेतलं, नंतर हलक्या हाताने ही वाटी मी भरून घेतलेली आहे. आता दुसरीसुद्धा आपल्याला वाटी अशाच पद्धतीने भरून घ्यायची आहे. तर 2 वाट्या इतकं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. त्यासाठी अर्धी वाटी इथं मी बारीक रवा घेतलेला आहे. तुम्ही याऐवजी जाड रवा घेतला तरीही चालेल. शेवटी हा रवा आपण बारीकच करणार आहोत. त्याच वाटीने अर्धी वाटी दही घेतलेला आहे. आता इथं एक महत्त्वाची टीप ती म्हणजे दही घेताना आपल्याला चांगलं आंबटसर असं दही घ्यायचं आहे. कारण आपण आंबोळ्या बनवणार आहोत, त्यासाठी आपल्याला आंबट असंच दही घ्यायचं आहे. त्याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी सुरुवातीला पाणी घालायचं आहे. आता हे मिश्रण आपल्याला मिक्सरला बारीक असं फिरवून घ्यायचं आहे. फिरवलेलं मिश्रण आपल्याला तांदळाच्या पिठामध्ये घालायचं आहे व हे पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथून पुढे आपल्याला यामध्ये लागेल तसं पाणी घालून याचं छान असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. अगदी घट्ट नाही किंवा अगदी पातळसुद्धा नाही, अगदी मध्यम घट्ट स्वरूपाचं आपल्याला याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. तर एकूण इथं मला 3 वाट्या इतकं पाणी लागलेलं आहे. तुम्हाला थोडंसं कमी जास्त पाणी लागू शकतं, म्हणजेच पाव वाटी कमी किंवा पाव वाटी जास्त पाणी लागू शकतं. सुरुवातीलाच खूप जास्त पाणी घालायचं नाही, नंतर लागेल तसं पाणी घालता येतं. तर एकूण मला 3 वाट्या इतकं पाणी लागलं. तुमचं तांदळाचं पीठ व रवा कोणत्या क्वालिटीचा आहे त्यानुसार तुम्हाला पाण्याचं प्रमाण कमी जास्त लागू शकतं. तर आता इथे पहा, बॅटर तयार झालेलं आहे. 3 वाट्या इतकं पाणी मी वापरलेलं आहे. आता हे झाकून आपल्याला 10 ते 15 मिनिटं साईडला ठेवून द्यायचं आहे. आता चटणी बनवूया. तर सगळ्यात अगोदर इथं मी 1 कप इतका ओला नारळ घेतलेला आहे. कप भरून घेताना मी शीग लावून भरून घेतलेला आहे. तुम्ही कुठलीही वाटी किंवा कप सेट करून घेऊ शकता. यानंतर त्याच कपाने अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे घ्यायचे आहेत. यानंतर पाव वाटी इतका आपल्याला कप भरून डाळवं घ्यायचं आहे. 2 चमचे डाळवं घेतलं तरीही चालेल. 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत. आवडीप्रमाणे हिरवी मिरची घालायची आहे. 6 ते 5 आपल्याला आल्याचे तुकडे घ्यायचे आहेत. यानंतर 1 चमचा साखर घालायची आहे. याऐवजी गूळ घेतला तरीही चालेल. चवीनुसार मीठ घालायचं आहे. 4 ते 5 चमचे आपल्याला यामध्ये दही घालायचं आहे. यानंतर मूठभर पुदिन्याची पानं घालायची आहेत. आता यानंतर मूठभर आपल्याला यामध्ये कोथिंबीर घालायची आहे व चटणी आपल्याला मिक्सरला बारीक अशी फिरवून घ्यायची आहे. किती घट्ट किती पातळ त्यानुसार यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. आता चटणीला तडका देऊन घेणार आहोत. त्यासाठी तडका पात्रामध्ये आपल्याला आवडीप्रमाणे तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. यानंतर अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं घालायचं आहे. 1 छोटा चमचा हिंग घालायचा आहे. 1 सुकी लाल मिरची घातलेली आहे व हा चरचरीत तडका आपल्याला या चटणीवरती देऊन घ्यायचा आहे. तयार झाली आपली चटणी. आता इकडे आंबोळीचं पीठ छान असं आपलं भिजलं गेलेलं आहे. तर इथे पहा बरं, आंबोळी करताना इथं मी 2 वाटे इतकं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तुम्ही 1.5 वाटी तांदळाचं पीठ व अर्धी वाटी रवा घेतला तरीही चालेल किंवा 1 वाटी तांदळाचं पीठ 1 वाटी रवा घेतला तरीही चालेल. आता आपल्या आंबोळ्यांना छान अशी जाळी यावी यासाठी यामध्ये मी 1 चमचा इतका सोडा घातलेला आहे. सोड्यावरती आपल्याला थोडंसं पाणी घालून हे पीठ छान असं एकाच डायरेक्शनने फेटून घ्यायचं आहे 1-2 मिनिटांसाठी. याने काय होईल, आपलं पीठ छान हलकं होईल, छान फ्लफी असं तयार होईल. शेवटी चवीप्रमाणे आपल्याला मीठ घालायचं आहे व याच्या आपल्याला आंबोळ्या तयार करून घ्यायच्या आहेत. इथं तुम्ही इनो वापरला तरीही चालेल. आता तवा छान कडकडीत गरम करून घ्यायचा आहे. तव्यावरती थोडंसं तेल घालायचं आहे व हे तेल आपल्याला कापडाने पुसून घ्यायचं आहे व नंतर यावरती आपल्याला 2 पळ्या इतकं बॅटर सोडून घ्यायचं आहे व आंबोळी घालून घ्यायची आहे. आंबोळी घालत असताना खूप जास्त पसरवायची नाही, अगदी हलक्या हाताने हलकीशी पसरवून घ्यायची आहे. आंबोळीला छान जाळी पडली की नंतर ही थोडीशी सुकू द्यायची आहे. आवडीप्रमाणे बटर, तेल तुम्हाला यावरती घालायचं आहे किंवा तूप घालायचं आहे व वरतून झाकण ठेवायचं आहे व मिनिटभराची या आंबोळीला वाफ देऊन घ्यायची आहे. आंबोळीला वाफ देत असताना गॅसची फ्लेम आपल्याला बारीक ठेवायची आहे, जेणेकरून आंबोळी खालून करपली जाणार नाही. ज्यावेळी आंबोळी सोडणार त्यावेळी मात्र गॅसची फ्लेम आपल्याला मिडियमपेक्षा थोडीशी मोठी ठेवायची आहे.
तर आता अशाच प्रकारे मी सगळ्या आंबोळ्या तयार करून घेणार आहे। अगदी झटपट तयार होतात, चवीला अप्रतिम लागतात। ज्यावेळी तुम्ही बॅटरमध्ये सोडा घालाल त्यावेळी सुरुवातीला एक आंबोळी तयार करून घ्यायची आहे। जर का व्यवस्थित जाळी पडली नाही तर तुम्ही सोड्याचं प्रमाण थोडंसं वाढवू शकता किंवा तुम्ही यामध्ये सायट्रिक ॲसिड वापरलं तरीही चालेल, म्हणजेच लिंबू सत्व वापरलं तरीही चालेल। तर आता अशाच प्रकारे मी सगळ्या आंबोळ्या तयार करून घेणार आहे। तर इथं मी पिठाची क्वांटिटी थोडीशी जास्त घेतली होती, त्यामुळे भरपूर अशा आंबोळ्या यामध्ये माझ्या तयार झाल्या। जवळपास 12 ते 13 आंबोळ्या मोठ्या आकाराच्या मध्यम जाडीच्या तयार झाल्या। तर आता इथे पहा, आंबोळी छान अशी तयार झालेली आहे, मऊ लुसलुशीत। दोन्ही साईडने मी आंबोळी भाजून घेतलेली आहे, तुम्ही एकाच साईडने भाजून घेतली तरीही चालेल। कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी? आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक जरूर करावं। चॅनलवरती जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करावं। मी दाखवलेली सोपी रेसिपी नक्की ट्राय करून पहा। सकाळच्या नाश्त्यासाठी अगदी झटपट उत्तम असा हा पर्याय आहे। तर रेसिपी आवडली तर शेअरसुद्धा करा। रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद।